त्यांना जम मारायची असते. गाडी चालू असताना समोरची लास्ट वेळ होते. नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. आणि पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपलं तुमचं स्वागत आहे आदवणे या चॅनलवरती. तर आज आपला गोव्यामधला दुसरा दिवस आहे. काल आपण वंदे भारतने गोव्यात आलो आणि मग संध्याकाळी बीचवर वगैरे गेलो, बीचवर फिरून वगैरे आलो. आणि आज आता आपण जाणार आहोत ते म्हणजे केळबाई देवीच्या दर्शनाला. तर ही केळबाई देवीचं मंदिर आहे मये गावात. मला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे सुनील काका आणि संदीप काका यांची कुलदेवता आहे केळबाई देवी. तर तिच्या दर्शनाला आम्ही जाणार आहोत. तर आज दर्शन घेणार आहोत, मग साईट सीइंग करणार आहोत. तर आज काय काय करणार आहोत ते आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तर चला आमच्या बरोबर आज तुम्ही देवदर्शन आणि साईट सीइंग करायला या. सगळे मस्त की उठलोय, तयार बियार झालोय, फ्रेश झालोय आणि छान अशी झोप लागली. छान हॉटेल आहे, छान झोप लागली. आणि आता सकाळी उठून आता आम्ही फ्रेश झालोय आणि आता आम्ही निघालो आहोत. बसची वाट बघतोय, बस आली की आम्ही निघू. तो सगळे रेडी झालेलो आहोत. तो बोलला पाय सोड वरती, पाय सोड. असू दे, असं घालू शकतो ना. त्यांना जम मारायची असते. ते बा आतमध्ये जा, दरवाजातून बघ. येतो माहिती तू, येतो. हा तिने येतो, तिने जा. छान असे हे आहेत, ते शोपीस आहेत, मस्त असे सेल्फी पॉइंट आहेत सगळे. संदीप, अरे काढ. ओ ओ मम्मी कुठे काय ते शोधते. गॉगल घाल ना, गॉगल घाल. थांब 2 मिनिटं. खेचू नको रे त्याला. स्माईल. काकांकडे बघ, काकांकडे बघ. अरे सिरियस बघ, असू नको. सिरियस. कुठल्या काकांकडे बघतोय? ओ माय गॉड. आता गॉगलला हात लावस आणि माझ्याकडे बघ. हा, तो हात लावतो. सिरियस बघ, सिरियस. आमची गाडी आलेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे. आजचीच गाडी आलेली आहे. गाडी आता एक थोडा ॲक्सिडेंट झाला की अचानक गाडी चालू असताना समोरची लास्ट वेळ होते ब्रेकमध्ये काढू शकतो ना. चालू आहे, सूट रे ओके. हे बघा मध्ये मध्ये जातोय बघा. आणि गाडीवाल्यांनी दुसरी गाडी पाठवतोय असं सांगितलंय. थोड्याच वेळात गाडी येईल आणि आम्ही निघू. ॲक्च्युली ऑलरेडी उशीर झालेला आहे भरपूर. देऊळ बंद व्हायची भीती वाटते, तर लवकरात लवकर गाडी आली तर बरं होईल. आणि या गाडीची पूर्ण काच त्यामध्ये आलेली, त्यामुळे गाडी चालू शकत नाही बघा.
आम्हालाही माहीत नाही की गाडीची का अशी कशी तुटली. तर आमचं म्हणणं असं आहे की गॅस तयार होऊन आतमध्ये गॅस तयार होऊन अचानक तुटली असेल आणि दोघं तिघं भेटले आम्हाला. ते बोलले तुमच्या गाडीमध्ये गॅस तयार झाला असेल आणि तुटली असेल, असं होऊ शकतं. तर त्याचे काही प्रिकॉशन्स वगैरे काय आपण घेऊ शकत नाही, पण असं होऊ शकतं, कधी कधी होतं, बाय चान्स होऊ शकतं. तर आता आम्ही दुसऱ्या गाडीची वाट बघतोय. दुसरी गाडी आल्यावरती मग परत शिफ्ट करून आम्ही निघू. तर ज्याला मी सांगितलेलं की आम्हाला गाडी पाहिजे तर ते पाठवतोय दुसरी गाडी. त्याला दुसऱ्या गाडीची वाट बघूया. तोपर्यंत सगळे असे बाहेर फिरतात तिकडे तिकडे. मग आद्विका वगैरे बसले तिकडे, आद्विका आणि काका वगैरे. आणि आता इकडे लोक उभत मागे. गाडी चेंज केलेली आहे. गाडी आता आम्ही विंगर घेतली आहे. विंगर आली आम्हाला न्यायला. तर आता आम्ही गाडी चेंज करून केळबाई देवीच्या दर्शनाला निघालो आहोत. आणि आता केळबाई देवीचं दर्शन घेण्याचं कारण असं आहे की आमची जी टिनू दिदी आहे ती थोड्या दिवसात कॅनडाला निघणार आहे आणि मग ती 3 वर्षांनी येणार आहे. सो तिची कुलदेवतेचं ती दर्शन घेऊन तिचा पुढचा प्रवास सुरू करते. हे 120 आणि 100, 220 आणि 100, 300 झाले. 220 आणि 100, 220 आणि 100, 300 झाले तुमचे. यांचे 50 झाले. सारखे केला की हिशोब आणि चला नारळ आणि वेणी वगैरे घेतलेलं आहे. सो आम्ही आलोय फायनली केळबाई देवीच्या इथे. देवीला केळी, नारळ, वेणी, खण सगळं घेतलेलं आहे आम्ही. त्या वाटेतच माहिती. आणि हा आमचा भाऊ धोतर सांभाळत भटजी आलेले आहेत धोतर सांभाळत. हो, हेडफोन अडकलेला, नशीब धोतर सांभाळताना हेडफोन अडकला. आलाय ए जाऊ. चला हे आता रिनोव्हेट होतोय, अजून चालू आहे. मस्त असं छान असं मस्त असं घुमट विमट तयार केलेलं आहे बघा. अजून काम चालू आहे, काम बाकी आहे, काम चालू आहे खूप. जुनं मंदिर आहे तिकडे, जुनं मंदिर इकडे असं गाभारा वगैरे मंदिरातच आहे. आता आम्ही जाऊया बघूया. नाही आतमध्ये नाही काय. तर तुम्ही बघितलं आम्हाला आतमध्ये शूटिंग वगैरे करायला काय दिलेलं नाही. सो आम्ही काही केलेलं नाही, पण आम्ही आता देवीची ओटी बिटी सगळं व्यवस्थित भरून झालेलं आहे. आणि आता आम्ही पाया पडून वगैरे बाहेर आलोय. आणि बाहेर हा असा प्रसाद ठेवलेला होता, आम्हाला प्रसाद मिळाला. आता प्रसाद आम्ही खाऊन घेतो. ये लवकर 5 घास काही
प्रसाद खाऊन घेतलेला आहे. प्रसाद खूप छान होता आणि मस्त इकडचे भटजी जे आहेत ते स्वतः बनवतात हा प्रसाद. तर आता आम्ही प्रसाद खाऊन घेतला आणि जरा आठवणी म्हणून एक देवळाच्या बाहेर सगळे ग्रुप वाईज फोटो शूट करतोय सँडी काकाच्या मोबाईलमध्ये, कारण त्यांचा मोबाईल खूप छान आहे. त्यामुळे त्यांच्या मोबाईलमध्ये आम्ही सगळे प्रत्येक फॅमिली वाईज फोटो काढून घेतोय. तर आता फोटोशूट झालं की आपण मग निघूया परत गाडीत बसून पुढच्या प्रवासाला. सो आम्ही आता निघालोय पुढच्या प्रवासाला, ते म्हणजे आता आम्ही गोव्यातील साईट सीइंग करणार आहोत. आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपली गाडी आहे. तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जेवढं साईट सीइंग करता येईल तेवढं साईट सीइंग करून घेणार आहे. कारण 6 नंतर आपल्याला गाडी सोडायची आहे. तर 6पर्यंत आपण परत आपल्या ज्या आपण कलंगूट बीचच्या इथे हॉटेलवर आहे त्या हॉटेलवर परत आपल्याला पोचायचं आहे 6 वाजेपर्यंत. सो आता आम्ही चाललो आहे पणजीला. तर पणजीला काय आम्हाला साईट सीइंग जेवढं करता येईल तेवढं आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहोत, कारण जेवणाची वेळ झालेली आहे. सो जाता जाता आपण जरा गोव्याचं जे सौंदर्य आहे ते आपण जाता जाता सगळं बघत जाऊया. आणि छान असं मस्त वातावरणही आहे. थोडासा अवकाळी पाऊस आलेला आहे, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो फिरण्यात, कारण अचानक भयानक असा पाऊस येतो मध्येच. आता ऋतू काय कसेही कुठलेही ऋतू येतात आणि कधी काही होऊ शकतं. त्याच्यामुळे सो मस्त छान अशी घरं आहेत बघा आणि मस्त. आणि अचानक हा पाऊस आलेला आहे तर आम्हाला थोडासा भीती वाटते की पुढे काय आम्हाला प्रॉब्लेम नको यायला की साईट सीइंग करताना वगैरे. आता तसा जास्त वेळ थांबणार नाही, कारण पावसाळ्याचे दिवस नाही आहेत त्यामुळे जास्त वेळ पाऊस काय थांबणार नाही. पण तरी पण थोडंफार मला दागदूग भीती वाटते. सो मला वाटतं थांबला आहे थोडा पाऊस. तर आता आपण जाणार आहोत ते म्हणजे पणजीला. तर जाता जाता आपण गाडीतून जे काय बघता येईल तेवढं आपण गाडीतून बघणार आहोत. बाकी तिकडे जे ज्या स्पॉटवर जातील ते त्या स्पॉटवर जाऊन आपण बघू. एक बोट आहे, ही एक कसिनो बोट. ही मस्त अशी बोट आहे. बिग डॅडी कसिनो. बोटीवरती संध्याकाळी कसिनो चालतं सगळं. बिग डॅडी आणि एक शार्क सारखी बोट आहे बघा. मस्त असं गोवा छान असं. खाली बस आपण बरडू नको. ही पहिलीच भाऊ बांदोड करते ना, पहिली मिनिस्टर पहिले मिनिस्टर भाऊसाहेब बांदोडकर आणि हे मनोहर पर्रिकर असते. लवकर लवकर मस्त केलेला, मस्त केलं. बघू बघू अजय देवगण. दोन पायाचे जाताना पण होते बरं. ये अजय देवगण आला. ये लवकर 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 लवकर. दोन हात. अजय देवगणचे बॅलन्स सुटतो. आता आमच्या गाडीत अजय देवगण आलाय. सिंगा मारलाय पुलावर काढले. पणजीला पोचलेलो आहे आणि जेवायला थांबलो, कारण सकाळी नाश्ता वगैरे काही केला नव्हता.
आता पणजीला जेवायला थांबलोय. सिद्धी ना, सिद्धी म्हणून आहे, तरी आम्ही जेवायला बसतोय. चला सगळे उतरतोय. तोपर्यंत तुम्ही माझ्या मागे गोवा बघून घ्या. हॉटेलमध्ये जेवायला बाजूला मला बसली मी बसली. कोणते ज्यूस कोणते ज्यूस पाहिजे? कोको कोला, थम्सअप घेऊ. टॅक्सी नाही आहे. हे आपण पार्टी करते ना सगळे एकत्र जाऊ. इकडे चौथा आला, आत्मा शांत झाला चौथा ना. ही बाटली पाडेल. अरे वरती तुला जमणार नाही प्यायला. काकांचा आणि पिकूचा डोसा आलेला इकडे. साऊथचं डाळ राईस आलेला आहे. हात पुरतोय का तिकडे? आतमध्ये भाजी आहे बघ त्याच्यात. तेवढी तरी खा दे. कॅन्डी काकांची थाली स्पेशल. अरे पिकू संपत आला डोसा. आता काय खाणार आहे पिकू? थाली नहीं बोला मैंने. मग कोणी नाही. उधर उधर भाजी पण खाली आलेली आहे. रवचं काय आलंय? रव कॉम्बो. आम्ही चुकून आम्ही गाडीत बसलो आणि पुढे गेलो. आम्हाला दुसरीकडे कुठेतरी आहे. आम्ही तिथे जेवायला होतो तिथूनच पुढे जायचं होतं. आम्ही एक राऊंड मारून आलो आणि आता आम्ही आता पुढे जातोय. ढोनापावला जेटी आहे तिथे चाललोय. ढोनापावला जेटी जिथे चाललोय. चला बघूया ढोनापावला जेटी काय आहे, कशी आहे. गोव्यातली घरं ही सगळी बघा. एक एक डिझाईन असे सॉलिड असतात. एकदम मस्त वाटतात. एकदम शांत असं, घोंगाट नाही काय नाही. छान छान असे रिसॉर्ट्स आहेत इथे बघण्यासारखे एकदम. तर आता आम्ही आलोय ढोनापावलामध्ये बघायला. ते म्हणतात की ज्याने दोघांनी जीव दिलेला ना तो पॉईंट, हा तो पॉईंट आहे इकडे. हा पॉईंट आहे. आपण जाणार आहोत तिथे त्या पॉईंटला, पण त्याच्या आधी पाऊस बघा किती भरलाय. तिनू इकडे बघ, तिथेच उभी राहा.
तर आता आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे दोना पावला. एक साईट सीइंगचा एक स्पॉट आहे असा की जिथे एक कपल होतं, त्या कपलनी सुसाईड केलेलं, तो पॉईंट आहे हा. तर त्या पॉईंटवरती आम्ही आलेलो आहे तो पॉईंट बघायला. तर थोडासा वारा बिरा सुटलेला आहे, पावसाची थोडी चिन्ह अजून दिसत आहेत. तर ते बघा, हवा बघा किती सुटलेली आहे. आणि सगळं फोटोशूट करून घेत आहेत, कारण इथे फोटोशूट करण्यासारखं बरंच काय काय आहे. आणि आपण आता पुढे जिथे तो स्पॉट आहे तिथे आपण जाणार आहोत. तिथे त्यांच्या दोघांच्या स्टॅच्यू पण ठेवलेले आहेत. छत्र्या कोरल्या सगळ्यांनी. चाललोय वरती. चला चला. सो आता आम्ही त्या स्पॉटवरती चाललेलो आहोत वरती. इनका भी ले लो. आम्ही दोना पावलाला आलो इथे खरं, आणि बघितलं आणि वर गेल्यावरती काय हालत झाली तुम्ही बघितलं असेल. अक्षरशः आम्ही भिजलो, जोरात पावसाला अजूनही चालतो. आणि आता तर तुम्हाला आवाज कळतच असेल की हवा किती येते बघा. आवाज येतोय आवाज, आणि पाऊस परत चालू झालाय. इकडे सिंगम मूवीची शूटिंग झालेली. सिंगम मूवीची शूटिंग झाली, तो धोनापावला स्पॉट बघितला का आपण. पण काही गडबडीत बघावं लागलं आम्हाला. आता आम्ही सगळे भिजलो बघा. तुम्हाला नीट दाखवतो. सगळं भिजलोय पूर्ण, मागून पूर्ण ओला झालोय. आणि तसंच माझ्याबरोबर सगळेच भिजलेले आहेत. आणि अचानक भयानक आलेल्या पावसामुळे आमचा हा स्पॉट जरा एकदम बघणं म्हणजे हे झालंय. आता मी परत रिटर्न निघालोय. तर चला रिटर्न जाऊया, गाडी बघूया आणि पुढे चला. हे बघा, आणे वगैरे इथे येऊन थांबलेत. आणि आमची छत्री आम्ही सरळ केली आहे सध्या. मग कशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. आता व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला छत्रीची काय हालत झाली ती. पुढच्या थोड्या वेळात व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. थोड्या वेळात तुम्हाला आता व्हिडिओ दाखवतो. थोड्या वेळात तुम्हाला व्हिडिओ दाखवतो की काय आमची जी छत्रीची हालत काय झाली ती. दोन्ही छत्र्या कशा झाल्या ते दाखवतो मी तुम्हाला. तर चला, सगळ्या आमचे इक्विपमेंट वगैरे भरपूर आहेत, कॅमेरा वगैरे आहेत, त्यामुळे आम्हाला जरा भीती वाटते. तर चला फटाफट जाऊया. आम्ही फटाफट जातो. गाडीत बसलोय आणि गाडीतून आम्ही आता निघालोय. हॉटेलला जाऊ. हॉटेलला आता निघाल्यानंतर फ्रेश होऊन संध्याकाळी शॉपिंगला आणि बीचवरती फिरायला जाणार. तर त्याला बघूया फ्रेश होऊ. तर आता आलोय हॉटेलवरती, उतरलोय गाडीतून आणि हॉटेलवर चाललोय. हॉटेलला फ्रेश झाल्यानंतर बीचवरती जाणार आहोत. बीचवर जाणार थोडा वेळ टाइमपाससाठी, आणि मग येताना जेवणार. जेवणानंतर त्याच्या आधी
बीचवर जाता जाता काही शॉपिंग करायला मिळेल ते शॉपिंग करू. चला फ्रेश होऊया फटाफट आणि मग जाऊया शॉपिंग आणि बीच. तर आता हॉटेलला फ्रेश झालो आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही निघालो आहे फिरायला, ते म्हणजे बागा बीचवरती. कारण हा बीच पण आम्ही जिथे ज्या हॉटेलला राहिलो आहे त्या हॉटेलपासून अगदी जवळ आहे एकदम. तर आम्ही चालतच आलो आहे. सो इथे एक चर्च दिसला आम्हाला, ते खूप सुंदर होतं, त्यामुळे आम्ही जरा आवरला नाही मोह आम्हाला शूट करायचा म्हणून शूट करून घेतलं. आणि इथे आम्ही वाटेतच आम्हाला एक मार्केट दिसलं आहे जिथे सगळे असे अँटिक पीस जे आहेत ते दिसले. त्यामुळे आम्ही सगळेच घुसलो इथे, कारण सँडी काकांना आमच्या असे अँटिक पीस खूप आवडतात. त्यांच्या तुम्ही घरी बघितलं तरी खूप असे वेगवेगळे असे अँटिक पीस आहेत. तर सो आम्ही सगळेच आलो इकडे, कारण बरंच काय काय इथे मिळणार होतं. म्हणजे मुलांनाही मिळणार होतं आणि आम्हालाही काय काय घ्यायचं होतं ते मिळणार होतं. तर सो सगळेच आलेत, कारण प्रणाली वगैरे यांना पण काय काय घ्यायचं होतं. लेडीज जे काही ऑर्नामेंट्स वगैरे आहेत असे अँटिक ऑर्नामेंट्स वगैरे ते पण इथे चांगले मिळतात, ते घ्यायलाही सगळे आलेले आहेत. तर जास्ती करून आपले आद्विका आणि अनय खूप उत्साहित आहेत की त्यांना असं कळत नाही की काय घ्यावं काय नाही, पण तरी पण ते मला हे पाहिजे मला ते पाहिजे असं सगळं चालू आहे त्यांचं. आणि जिथे आम्ही थांबलो का तिथे ते काय ना काहीतरी शोधत असतात. सो भाऊ थोडा कंटाळला आहे, बाहेर आला आहे. आणि आता हे अजून आतमध्ये आहेत. आद्विका काहीतरी घेऊन आली आहे. हॅलो दाखवते ना काय घेतलं ते. काय घेतले? मला इरेझर, इथे लॅपटॉप आहे, चष्मा आहे. काय आहे ते? ते नको, दुसरं घे. कैसे आहे? काय काय पण संबंध काय? काय कशासाठी पाहिजे तुला ते तू सांग. नको, तुला काय पाहिजे ते मला सांग, मी सांग. हां काय घेतलं? कृष्णा आणि तो आधी बंद कर. हां आता फोन केला हिरो. हो हवा आली. आता खरेदी करून झाली आणि आम्ही थोडा पुढे चालत चाललो आहे. आणखीन रस्ता थोडा छोटा आहे, नॅरो आहे, आणि त्यातच गाड्या पण येत आहेत दोन्ही साईडनी आणि माणसं पण चालली आहेत. आणि बाजूला बघाल तर सगळीकडे असे पब्स आहेत. हे पब्स म्हणजे सगळ्यांना डान्स, दारू आणि तुम्हाला काय अजून बाकी काय नशा वगैरे करायची तिथे होते. आणि ते सगळं हे ओपन आहे, असं काही लपवलेलं जात नाही, ओपन सगळं चालतं. इथे बघा टॅटूची दुकानं पण भरपूर आहेत इथे अशी टॅटू काढणारे. आणि हे पाऊस वगैरे यांना परमिशन आहे लिगली, ते परमिशन घेऊन सगळं लिगली चालते. आणि ह्या बागा बीचवरती फुल नाईट जी एन्जॉय करायची असेल तर नाईट फुल एन्जॉय करू शकतो आपण. जास्ती करून जे स्मोकिंग करतात किंवा हुक्का मारतात, इथे हुक्का पार्लर पण भरपूर आहेत. तर हुक्का मारणारे, स्मोकिंग करणारे, ड्रिंक्स करणारे यांना खूप हा बीच चांगला आहे की एन्जॉय करण्यासाठी. बाकी आपल्याला असं फिरून आपण बघू. तर नाही थोडा थकला आहे चालून आणि त्याने उचलून घ्यायला लावलेलं, त्याला आम्ही खाली उतरवतो, मी पण थकलो आहे थोडासा. आणि हे असं आम्ही थोडं एन्जॉय करत चालत मस्तपैकी एन्जॉय करत चाललो आहे सगळे. आणि आता बागा बीचवरती थोडंसं फेरफटका मारणार आहोत आम्ही जाऊन. आणि बीच एक बघायचं होता की बागा बीच कसा आहे, तर तो पण आपण बघणार आहोत की काय असतं तिथे. बागा बीच बोलतात. हे बीच जे गोव्याचे आहेत ते कसे आहेत काय ते आपण बघणार आहोत. सो बघा नाईटला इकडे सगळं झगमगाटच आहे एकदम बघाल तर. सो आता आपण चाललो आहे बागा बीचवरती जाऊया. तर आता आम्ही आलेलो आहोत बागा बीचवरती. आणि इकडे जसं आपण कलंगूट बीचवरती जसं बघितलं की झगमगाट असतो, साऊंड बिऊंड लावलेले असतात, इथे थोडंसं गाणी बिणी साऊंड थोडी कमी आहेत, पण झगमगाट त्याच्यापेक्षा जास्त आहे.
बघा इथे बाहेर पण इकडे पण तुम्ही बघाल तर बीचवरती सगळे हॉटेल लागलेले आहेत बीचच्या शेजारी आणि सगळे बीचवर बाहेर येऊन बसलेले आहेत, टेबल बिबल लावलेले आहेत, कॅन्डल नाईट डिनर वगैरे असं सगळं मस्तपैकी सजावट केलेली आहे. आणि सो फुल एकदम जबरदस्त एकदम असं दृश्य आहे इकडे. तर आम्ही असं सगळं ते बघत 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 पुढे गेलो आणि पुढून परत रिटर्न फेरफटका मारून रिटर्न आलो. सो असं हे सगळं बघताना खूप चांगलं वाटतं, पण ते एन्जॉय करू नये असं आम्हाला वाटतं. कारण शेवटी थोडीशी मजा येते, बाकी काय नाही. तर आता मी हळूहळू चाललो आहे पुढून परत थोडं रिटर्न येऊ आणि मग परत हॉटेलवर जाऊ. हॉटेलवर जायच्या आधी आपण एखाद्या इकडच्या जवळपास हॉटेलवरती आपण जेवणार आहोत. सो आता परत मागे फिरतो आम्ही. तर हे बघा मस्तपैकी सजवलं आहे बघा. एक सेल्फी पॉईंट वगैरे बघाल तर जबरदस्त आहे आणि एवढंच छान दृश्य आपल्याला या गोव्यातच बघायला मिळेल. सो थोडंसं आम्ही परत रिटर्न फिरलेलो आहे तिथून. तर फायनली आम्ही या हॉटेलवरती आलेलो आहोत. मी सँडी काका थोडंसं हॉटेलचं शूट करत आहे कारण हॉटेल खूप छान आहे. असं ओपन आहे थोडंसं पण मस्त आहे, एकदम छान आवडलं आम्हाला हॉटेल. आणि खास करून हे या हॉटेलमध्ये येण्याचं एक कारण आहे, ते कारण तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. सो एक टेस्ट पण चांगली आहे आणि हॉटेल पण चांगलं आहे आणि एक वेगळा अनुभव घ्यायचा होता, त्यासाठी आलो आहे. सो सगळे बसलेले आहेत, टेबल पण आम्हाला मिळालेलं आहे खाली, सगळे एकत्रच बसलेलो आम्ही आणि ऑर्डर चालू आहे. तर ऑर्डर वगैरे चालू आहे सगळे आणि त्याचबरोबर एक स्क्रीन आहे आणि थोडंसं म्युझिक सगळं चाललेलं इकडे. तर आम्ही बघा बघा फॅन दाखवतो आहे त्याचा, कलिंगडवाला फॅन. आणि थोडीशी वाट बघावी लागते. इथे तुम्ही आलात तर हॉटेलला, प्रत्येक हॉटेलला तुम्हाला ड्रिंक्स विक्स सगळं मिळेल. सो तर आम्ही या हॉटेलला येण्याचं कारण तुम्हाला आता कळालंच असेल. इथे कराओके म्युझिक्स आहेत आणि आपला भाऊ जो आहे हा अतिशय सुंदर सिंगर देखील आहे. तर तो गाणं बोलतो आहे, पण आम्ही तुम्हाला काही कॉपीराईट्स असल्यामुळे ते आम्ही तुम्हाला गाणं ऐकवू शकत नाही आहोत. तर हे कुठलं गाणं आहे, काय गाणं आहे हे तुम्हाला आम्ही एक थोडीशी झलक दाखवू शकतो. जर ती झलकमध्ये पण आम्हाला जर कॉपीराईट लागला तर आम्हाला ते म्यूट करावं लागेल गाणं परत. सो आपण बघितलं कुठलं गाणं गातं आपलं भाऊ. हे गाणं फुल भाऊ गायला आणि अक्षरशः तिकडे जे पब्लिक होतं त्यांनी खूप असं मनापासून टाळ्या वाजवून भाऊचं खूप अभिनंदन केलं आणि त्याला शुभेच्छा दिल्या की तू असंच गाणं चालू ठेव पुढे आणि खूप खूप पुढे जा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि आमचं जेवण आलेलं आहे. सो आता आम्ही जेवण घेतो. जेवण झालं की मग आपण हॉटेलवर जाणार आहोत. हॉटेलवर जाऊन आपण आराम करणार आहोत. उद्या आपला गोव्यामधला शेवटचा दिवस आणि उद्याच्या साईट सीइंग करून आपल्याला परतीचा प्रवास करायचा आहे. सो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवू. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.